नाशिकच्या आयटी कंपनीमधील धर्मांतर प्रकरणामधील पीडित तरुणीच्या वर्तणुकीत धक्कादायक बदल। गेल्या वर्षभरापासून लिपस्टिक लावणंही केलं बंद, रोजेही ठेवले। प्रकरणाची मोडस ऑपरेंडी समोर। नाशिक धर्मांतर प्रकरणामधील 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी। आरोपींनी पीडितांना गोमांस खाऊ घातल्याचा गिरीश महाजनांचा दावा, तर भाजप युवा मोर्चाचं नाशिकमध्ये तीव्र आंदोलन। एकनाथ शिंदेंची ठाकरे सेनेच्या 8 खासदारांशी कथित बैठक झाल्याच्या वृत्तानं खळबळ। शिंदे पिता पुत्रांनी वृत्त फेटाळलं। बातमी निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारी असल्याचं स्पष्टीकरण। उभा चिरला तरी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, अरविंद सावंत यांच्याकडून स्पष्ट। ठाकरेंना सोडून जाणार नाही, पत्रकारांनाच दिली लेखी हमी। मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा। ठाकरेंच्या खासदारांसोबत कोणतीही बैठक नाही, ठाकरेंची सेनाच अशा बातम्या पसरवतीये। नरेश म्हस्केंची टीका। ऑपरेशन टायगर म्हणजे फक्त खासदार नाही तर शिवसैनिकही, प्रताप सरनाईक यांचा दावा। रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांची नोटीस। चाकणकरांच्या समता पतसंस्थेमधल्या खात्यामधून कोट्यवधींचे व्यवहार। 5 दिवसांमध्ये जबाब नोंदवण्यासाठी हजर राहावं लागणार। शिक्षकांना पगार देता येत नसेल तर लाडकी बहीण योजना बंद करा। मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं। मनपाच्या निवृत्त शिक्षिकेला 7व्या वेतन आयोगानुसार लाभ न दिल्याच्या प्रकरणामध्ये सुनावणी।